नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. या अगोदरच्या कथेमध्ये भाग 1 मध्ये आपण बुडाबुडीची कथा पाहिली होती. त्या कथेमध्ये बुडाबुडीने वाघाला, अस्वलीला आणि बंदराला सुद्धा पळवून लावले होते आणि त्यांनी गाठोडे बांधून मालमत्ता जमा करून गाठोड्यामध्ये ते झाडावर चढले होते. तर समोरचा भाग आता आपण पाहूया. समोर चढले असताना एक बंदर असा तिरपट तिरपट नजरेने झाडावर पाहत होता. झाडावर पाहता पाहता त्याचं लक्ष गेलं. बुडाबुडी त्याला झाडावर दिसले. कारण बंदराची शेपटी तोडली होती तर बंदर आधीच जखमी झाला होता. मग बंदर म्हणते त्या 5 राक्षसांना, 5 भावांना, भैया यहाँ पे चढे हुए है पेड़ पे बंदर बोल रहा था. मग सगळेच जण म्हणते आपण यांना पकडूच, कारण यांनी आपल्याला खूप जखमी केलं या बुडाबुडीने आणि आपल्याला खूप याने त्रास दिला. बंदराला म्हणते तू सगळ्यात खाली होय झाडाच्या बुडाशी, कारण झाड खूप उंच होतं. तू सगळ्यात खाली वय, त्यावर मी चढतो, त्यावर मी चढतो, असे करून बंदर, अस्वल, वाघ झाडाला पाय टेकू टेकू असे त्याच्या पाठीवर 5ही भाऊ जमा झाले. एकावर एक उभे झाले आणि असे हात पुरत होते झाडाला. पण ते बुडाबुडी काही हाती लागत नव्हते. त्यांना काही हात पुरला नाही. बंदर बिचारा पहिलेच घायल झालेला होता. बंदराला खूप राग आला. 5ही भाऊ मधला एक भाऊ म्हणते राक्षस, बंदर भाऊ थोडेसे उंच व्हा, बंदर भाऊ थोडेसे उंच व्हा. तो कसा उंच होणार, कारण त्याच्या पाठीवर तर खूप वजन होतं. अस्वल मावशी होती, वाघ मामाई होते आणि 5 भाऊ सुद्धा होते. बंदराला खूप त्रास येत होता आणि तो जखमी झालेला होता, कारण त्याची शेपटी तोडलेली होती. असे करता 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 बंदर 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 वर 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 करता करता बंदराला खूप त्रास झाला. बंदर काय म्हणते, मग बुडाबुडी काही आपल्या हाती लागत नाही म्हणते. आता आता आपण एक काम करू म्हणते, तुम्ही सगळेजण झाडावर चढा म्हणते, मी पण झाडावर चढतो म्हणते. हळूहळू चढा म्हणते, आपण बुडाबुडीला पकडू म्हणते आणि चांगलं मारू म्हणते. पण तसं काही शक्य झालं नाही, कारण ते एकामेकाच्या पाठीवर असे उभे झाले होते बुडाबुडीला पकडण्यासाठी. आणि बुडाबुडी खूप घाबरलेले होते. त्यांना असं वाटत होतं आता का आम्हाला काय होते ना काही नाही, आम्हाला आता वाघ खाते, अस्वल खाते की राक्षस खाते, काय करते ना काही नाही, कारण त्यांनी खूप त्रास दिलेला होता या कथेमध्ये. तर मग बंदराला खूप त्रास आला. बंदराने मग इकडे तिकडे काही पाहिलं नाही, काही विचार केला नाही. तो खालतून असा निसटून गेला, कारण तो सगळ्यात खाली होता. खालतून असून निसटून गेला तर त्याच्या जे उंच लोक होते त्याच्या पाठीवर ते खाली पडले सगळे बदाबद बदाबद. आणि मग बुडाबुडीला मस्त हसू आलं. त्यांना खुशी झाली, काही आता आपल्याला काही चिंता नाही, आता आपल्याला कोणी काही पकडत नाही. अशी बुडाबुडीची कथा. बुडाबुडी मग ते 5ही भाऊ जोपर्यंत इकडे तिकडे जात नाही तोपर्यंत ते झाडावरच राहिले. बुडाबुडी ते 2 दिवस लागले असेल किंवा 4 दिवस लागले असेल, पण ते झाडावरच राहिले आणि त्यांनी मस्त मजा केली, आपली मालमत्ता गुंडाळली आणि ते आपल्या घरी निघून गेले. आणि 5ही भावांची काय झाली, मग फजिती झाली, कारण त्यांना त्रास सहन करावा लागला. अशी माझी छोटीशी बुडाबुडीची कथा. तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि इतरांना सुद्धा सांगा. अशाच मराठी कथा ऐकण्यासाठी किंवा छोटे मुलांना सुद्धा मजेशीर अशा गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक पण करीत जा, कारण मी अशाच छोट्या छोट्या अशा नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येते. पांढरे भूत. एक मी मराठी गोष्ट तुम्हाला सांगत आहे. पांढरे भूत. एका गावात एक विणकर राहत होता. तो खूप मेहनती होता. तो नेहमीच सुखी असायचा. तो आपलं काम पूर्ण मन लावून करत होता आणि जे काही कमवत होता त्यातच तो संतुष्ट आणि सुखी होता. तो खूप इमानदार होता. लबाड पण त्याच्याजवळ येऊ शकत नव्हते. तो लोभी नव्हता. कष्टाने मिळवणं आणि मस्त राहणं एवढंच त्याला माहीत होतं. त्याला कायम आनंदी पाहून लोक जळत व त्याला नेहमी पांढरेभूत म्हणून चिडवत असे. त्याला खरं तर काम करत असताना कापसाचे छोटे छोटे कण त्याच्या अंगाला जाऊन चिकटत असत. त्यामुळे त्याचे नाव पांढरेभूत असे पडले. मुले देखील त्याला पांढरेभूत म्हणून चिडवत असे. काही होत असे तेव्हा तो खोटा खोटा राग दाखवून चिडवणाऱ्यांच्या मागे लागत असे. परंतु थोडं दूर जाताच हसत हसत माघारी यायचा. जर एखाद्या दिवशी त्याला कोणी चिडवलं नाही तर त्याला आश्चर्य वाटायचे. माणसं नेहमी त्याला विचारत, भाऊ तू नेहमी एवढा मस्त व सुखी कसा राहतोस? मग तो हसून म्हणायचा, मी कोणत्याच वस्तूची इच्छा करत नाही, म्हणूनच मी सुखी राहतो. एके दिवशी एक जण विणकराजवळ हट्ट धरून विचारू लागला, विणकर भाऊ
तू अगदी मस्त राहतोस, त्याचं रहस्य काय आहे? या काळात देखील तू एवढा मस्त आणि खुश कसं काय राहू शकतोस? पहिल्यांदा तर विणकर त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होता, पण ती व्यक्ती हात धुवूनच मागे लागली होती. मग विणकराने रहस्य सांगितले. एक दिवस माझी धनुकली तुटली. माझे काम बंद झाले म्हणून मी लाकूड घ्यायला जंगलात गेलो. मला एक झाड दिसले. त्याचे लाकूड धनुष्यासाठी योग्य होते. मी त्या झाडाजवळ जाऊन त्याच्या मुळाशी कुऱ्हाड मारली. जसा कुऱ्हाडीचा घाव पडला तसा आवाज आला, विणकर भाऊ, मला कापू नकोस. पहिल्यांदा भास झाल्यासारखं वाटलं. झाड कधी बोलते का? म्हणून मी पुन्हा झाडाला कापण्यास सुरुवात केली. पण वार पडताच लगेच आवाज आला, विणकर भाऊ, दया करा, मला कापू नका. आवाज उंच होत गेला, पण मी कापायचे बंद केले नाही. त्या आवाजाने माझी प्रार्थना केली, विणकर भाऊ, तुला जे हवं आहे ते माग, पण मला सोड. तुला हवं तर मी या देशाचा राज्यकारभार देऊ शकतो. मी वृक्षदेवाला म्हणालो, हे वृक्षदेवा, मला राज्य नको. मी मेहनतीचे काम करीन आणि इमानदारीने मला जगायचं आहे. म्हणून हे वृक्षदेव मला 2 हात आणि 2 डोळे मागच्या बाजूला दे. त्या व्यक्तीने 2 हात आणि 2 डोळे मागच्या बाजूला मागितले. वृक्षदेवाने मला मागितलेला वर दिला. जेव्हा मी 4 हात आणि 4 डोळे घेऊन गावात परतलो, तेव्हा मला भूत मानलं गेलं. लोक मला दगड मारू लागले. जो कोणी पाहतोय तो दगडच मारतोय. काही लोक मला पाहून घाबरले. मी घरी गेलो तर माझी बायको पण मला पाहून घाबरली आणि मला कळत नव्हतं की मी आता काय करू. मग मी पुन्हा जंगलात गेलो आणि मी त्या वृक्षदेवतेला प्रार्थना केली, हे देवा, माझे 2 हात आणि 2 डोळे तू परत घेऊन घे, कारण मला पाहून लोक घाबरत आहे, मला दगड मारत आहे. त्या देवाला माझी दया आली आणि त्याने मला आधीसारखे केले. तेव्हापासून मी धडा घेतला की मानवाने जास्ती इच्छा करू नये. मानवाची इच्छा जेवढी कमी तेवढा तो अधिक सुखी राहतो. बस माझ्या आनंदाचे रहस्य हेच. मी कापूस विणत विणत पांढरे भूत राहू इच्छितो. मी कष्ट करून पोट भरेन, मी कापूस विणून पोट भरेन, पण मला 2 डोळे नको आणि 2 हात सुद्धा मागच्या बाजूला नको, कारण मला लोक चिडवतात, मला हसतात आणि मला दगड सुद्धा मारतात. माणसाच्या इच्छा खूप अनंत असतात. माणसाची इच्छा कधी काही कमी होत नाही. एखाद्या माणसाने गाडी घेतली तर त्याला कार घेण्याची इच्छा होते. त्याने एक छोटं घर बांधलं छान तर त्याला बंगला बांधण्याची इच्छा होते. अशा माणसाच्या इच्छा अनंत असतात, त्या कधी पूर्ण होत नाही. म्हणून माणसाने आपल्या नशिबात असले तेवढेच घ्यायचे आणि त्यातच आपण सुखी, समाधानी आणि आनंदी राहायचं. अशी माझी ही छोटीशी कथा. माझ्याकडून काही तुम्हाला म्हणजे बोलण्यात काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. आणि आता माझी ही मराठी कथा मी संपविते. माझ्या अशाच कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नमस्कार.